गाईज आता आम्ही निघालो आहे पालोलीम बीचला. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दक्षिण गोव्यातील प्रसिद्ध पालोलीम बीच. जर तुम्हाला गर्दीपासून दूर रिलॅक्सिंग आणि रोमॅन्टिक बीच हवा असेल तर पालोलीम बीच तुमच्यासाठी परफेक्ट आहे. शांत वातावरण, स्वच्छ पाणी, सुंदर अर्धचंद्राकृती किनारा आणि रिलॅक्स वाईब यासाठी पालोलीम बीच खूपच लोकप्रिय आहे. जर तुम्ही कॅन्डोलीम बीच किंवा नॉर्थ गोव्यामध्ये राहत असाल तर पालोलीम बीच सुमारे 75 to 80 किलोमीटर अंतरावर आहे. इथे जाण्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे स्कूटी, कार किंवा कॅब बुक करून जाणे. कॅन्डोलीम येथून पणजीकडे निघून नॅशनल हायवे 66 मार्गे मरगाव येथे पोहोचावे. पुढे याच हायवेने कॅनाकोना शहरातून पालोलीम रोडने सरळ गेल्यास पालोलीम बीच येथे पोहोचता येते. हा प्रवास जवळपास 2.5 ते 3 तासांचा आहे आणि ह्या प्रवासात हिरवीगार झाडी, पूल आणि गोव्याची खरी मजा अनुभवायला मिळते. आता आम्ही साऊथ गोवाच्या पालोलीम बीचला आलेलो आहोत. खूप सुंदर असा बीच आहे. हे आहे पालोलीमचं मार्केट. पालोलीम बीच जवळच पालोलीम मार्केट आहे, जे खूपच प्रसिद्ध आहे. मार्केटमध्ये आपल्याला बीचवेअर, शॉर्ट्स, ड्रेसेस, बोहेमियन कपडे, सिल्वर ज्वेलरी, हॅट्स, स्लिंग बॅग्स, हँडमेड आयटम्स इत्यादी आयटम्स मिळतात. पालोलीम बीच खास आहे कारण हा बीच चंद्रकोरीसारखा अतिशय सुंदर दिसतो. येथे वातावरण खूप शांत आहे आणि पाणी स्वच्छ व निळशार आहे. बीचवर सुंदर बीच हट्स, कॅफेज आणि मनमोहक सनसेट पाहायला मिळतो. म्हणूनच कपल्स, परदेशी पर्यटक आणि सोलो ट्रॅव्हलर्ससाठी हा बीच खूपच बेस्ट आहे. पालोलीम बीचवरून बोट राईड करून तुम्ही हनीमून बीच आणि बटरफ्लाय बीच हे 2 सुंदर बीच पाहू शकता. ही बोट राईड साधारण 20 ते 30 मिनिटांची असते आणि वाटेत कधीकधी डॉल्फिन्सही दिसतात. आता आम्ही बटरफ्लाय बीचवर चाललो आहे आणि जाताना रस्त्यामध्ये आम्हाला खूप सारे डॉल्फिन्स मिळणार आहेत. तुझं काय म्हणणं आहे किरीस? गाणं सुनेगा की किरीस का गाणं जाते जाते अभी हमारा ये किरीस का गाना सुनाएगा. इथं आता आपल्याला डॉल्फिन्स दिसणार आहेत भरपूर. नावेमध्ये लोक आहेत. काहीतरी विषय झालेला दिसतो. अच्छा, डिझेलची देवाणघेवाण चालू आहे. आहेत खरंच. मी बघितले होते मागच्या डिझेलची देवाणघेवाण झालेली आहे. आता चलूयात डॉल्फिन बघायला. समोर कायाकिंग चालू आहे. थोड्या वेळाने आम्ही कायाकिंग पण करणार आहोत, एकदम एक्सपर्ट लेवलची.
हा पहा समोर जो दिसतोय तो बटरफ्लाय बीच आहे. हळूहळू तिथेच चाललो. म्हणजे बिझनेस करायचा नाही कसंही करायचा. पत्थर का टॉर्टाईज आहे की मी टॉर्टाईज बघतो इथं मस्त आहे. अच्छा, हनीमून बीच है. हनीमून बीच इधर तक रहता है क्या? अच्छा, लो टाइड चल रहा है क्या? बटरफ्लाई पे रुकना. हाँ अच्छा आहे. हा बटरफ्लाय बीच आहे का? अच्छा, बटरफ्लायचा शेप आहे शेप असा. आहे असा. ओके, हा तो शेप आहे का बटरफ्लायचा? नाही नाही नेणार ते एकदम डायरेक्ट बसा त्याला देतात. पाण्यात नाही थांब जरा तिकड नाही. चलो अभी हम जंगल सफारी के लिए जा रहे हैं अंदर. खतरनाक जंगल आहे रे. चलो चलो. बिबटे इथं नाही ना रे. अरे खतरनाक आहे बघ, वरती बघ ना कसं. हां 3 घेणार होतो. तुम्ही ब्लॉगमध्ये येत आहे. जंगलात चाललेलो आहोत आम्ही. हे लांबपर्यंत दिसते बरं का. अर्धा तास वरती रेस्टॉरंट आहे. नाही पण हा एक अनुभव आहे आपला मस्त. A few minutes later. पेरूचं झाड आहे वाटतं. हे बघा जंगल सफारीसाठी आलेले खास पाहुणे. पर हे मस्त आहे स्पॉट. खूप सुंदर भारी एकदम. पण लांब किती अजून रेस्टॉरंट. अरे दिसतंय काहीतरी रेस्टॉरंट आहे समोर. अच्छा, ह्या बटरफ्लाय बीचवर आतमध्ये जंगलामध्ये एक रेस्टॉरंट आहे इथं. चांगली कन्सेप्ट आहे इथे. हे बा हे ते रेस्टॉरंट आहे एकदम आतमध्ये जंगलामध्ये. हा एकदम बाईक्स पण आहेत तिथं. हे कुठून आले बाईकवाले? अच्छा, पलीकडनं रोड असणार आहे काहीतरी. वॉशरूम पण आहेत रे. आपण जिथे गाडी घेऊन आलो ना.
आता है क्या ये पता नहीं था क्या हो गया तो बस है ना थोड़ा वहाँ तक ही है, ये 2.5 किलोमीटर का वॉकिंग स्ट्रेच है। कितना 2.5 किलोमीटर का है। कार के लिए मतलब कार कार पार्क वहाँ पे करो, 2.5 किलोमीटर का वॉकिंग स्ट्रेच है। अगर वो नहीं करना है तो उनका जीप सर्विस भी है। अच्छा जीप सर्विस 500 रुपये ये लेते हैं आपण दोनों। 1.5 घंटा अगर समुद्र में डॉल्फिन वगैरह दिखा होगा तो अलग चीज़ है। वो कुछ नहीं दिखा डॉल्फिन नहीं दिखा हमें ऐसा लगा कि हम कोई जंगल में जा रहे हैं घने तो यहाँ देखा तो पूरा जमीन है ये भी जंगल वाला रास्ता है क्या जंगल वाला रास्ता बड़ा है। बटरफ्लाय बीच जवळ जंगलात एक लपलेलं रेस्टॉरंट आहे जे फारच कमी लोकांना माहिती असून निसर्गाच्या अगदी जवळ असल्यामुळे ते खास वाटते या रेस्टॉरंटमध्ये फ्रेश सी फूड ग्रिल्ड फिश तसेच नारळ पाणी आणि थंड बियर मिळते निसर्गाच्या सानिध्यात शांत वातावरणात बसून जेवणाचा अनुभव इथे वेगळाच वाटतो आणि खास वाटतो सांबाबन की फोटो दिखा पत्थर पे चढ़ेंगे मंकी पॉइंट की तरफ ओव्हरऑल एक्सपिरियन्स बद्दल ओव्हरऑल एक्सपिरियन्स बटरफ्लाय आयलँड बेस्ट आयलँड गोव्यामधला आणि प्रत्येकाने व्हिजिट करावा जो कोणी गोव्यात येतो त्याने व्हिजिट मस्ट 1,500च्या वर पैसे देऊ नये हां आणि पर पर्सन ते लोक म्हणतायत की 1,000 रुपये तर 600 रुपयेपर्यंत 600-700 पर्यंत डील करावी आणि 1,000 जरी गेले तरी वर्थ आहे काही असं एवढं काय नाही पण बजेट ट्रिप करायची असेल तर बार्गेनिंग करू शकता तुम्ही जंगल सफारीचा अनुभव कसा होता जंगल सफारी बेस्ट बटरफ्लाय आयलँडला 2 रस्ते आहेत एक पाण्यामार्गे आणि एक जमिनी मार्गे मागून 2 व्हीलरसुद्धा येऊ शकते पालोली बीच म्हणजे शांतता निसर्गाचा आनंद स्वस्त शॉपिंग लपलेले बीचेस आणि ॲडव्हेंचर सोबतच रिलॅक्सेशन याचा परफेक्ट अनुभव आहे म्हणूनच तुम्ही जर साऊथ गोवा एक्सप्लोर करत असाल तर पालोली बीच नक्कीच मिस करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत एन्जॉय गोवा वाइब्स